कधी-कधी असं होतं बघा, की भाजीला कंटाळा येतो किंवा भाजीला घरामध्ये काही नसतं. अशा वेळेस ना थोड्याशा चण्याच्या डाळीला मस्त डाळकांदा बनतो. तर त्यासाठी ना चण्याची डाळ छानपैकी 2-3 तास भिजवून घ्यायची, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. 2 मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे. कढईमध्ये तेल तापत ठेवून त्यामध्ये 1 चमचा जिरे परतून घ्यायचे. त्यानंतर 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले परतून घ्यायचे. थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये धना पावडर, लाल तिखट, लाल मसाला, चवीनुसार मीठ, हळद हे बेसिक मसाले टाकून एकजीव करून घ्यायचं. हे मसाले चांगले जरा तेलामध्ये परतून घेतले की आपण याच्यामध्ये भिजवलेली चण्याची डाळ टाकायची. चण्याची डाळ टाकून चांगली एकजीव करून घ्यायची. सगळ्या मसाल्याची चण्याच्या डाळीला कोटीत लागली पाहिजे. इतका मस्त डाळकांदा हा चवदार तयार होतो. ही अशी डाळ मिक्स करून झाली की थोडंसं पाणी टाकायचं, झाकण ठेवायचं. 10-5 मिनिटातच ही भाजी तयार होते. स्लो गॅसवर झाकण ठेवून घ्यायचं आणि अधूनमधून असं चेक करत राहायचं. पाहू शकता ही अशी मस्तपैकी चण्याच्या डाळीचा डाळकांदा अगदी 5-10 मिनिटातच तयार होतो. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाली आहे आपला हा चण्याच्या डाळीचा डाळकांदा खाण्यासाठी तयार. खूप मस्त टेस्टी आणि हेल्दी असतो. अशा वेळेस ज्यावेळेस घरात काही भाजीला नसेल किंवा कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीचा हा चण्याच्या डाळीचा डाळकांदा नक्की करून बघा.